हरिओम, मी कोमल. आज आपण बघणार आहोत तडागासन आणि सुलभ तडागासन गर्भवती महिलांसाठी. चला बघूया. त्यासाठी शयन स्थितीमध्ये जायचं आहे, पाठीवर झोपायचं आहे आणि दोन्ही हात बाजूने गोलाकार फिरवत डोक्याच्या वरती अशा पद्धतीने घडी करून ठेवायची आहे. त्यानंतर एक एक पाय सावकाश गुडघ्यात वाकून शरीराजवळ अशा पद्धतीने उभे ठेवायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर. हे झाले तडागासन. डोळे मिटून घ्यायचे आहे आणि संथ श्वसन करायचं आहे. या स्थितीमध्ये 1-2 मिनिटांपर्यंत स्थिर थांबायचं आहे. तडागासनामध्ये दीर्घ श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. या तडागासन या स्थितीमध्ये आपल्या पाठीच्या सर्व मणके जमिनीवर टेकलेले असतात. स्पाईनला खूप छान इथे सपोर्ट भेटतो, आधार भेटतो आणि त्यामुळे आपले कंबरदुखी आणि पाठदुखीसाठी हे आसन खूप उपयुक्त ठरतं प्रेग्नेन्सीमध्ये. अशा पद्धतीने 1-2 मिनिटांसाठी आपण होल्ड करू शकतो. आसन सोडताना पण तेच दोन्ही हात बाजूने शरीराजवळ आणि दोन्ही पाय सावकाश गुडघ्यात वाकून शरीराजवळ. त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही पाय गुडघ्यात वाकून शरीराजवळ. दोन्ही हातांची डोक्याच्या वर अशा पद्धतीने घडी करून ठेवायची आहे. दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत, शरीराला एकदम खेटून ठेवायचे आहेत. त्यानंतर दोन्ही पायांच्या टाचा एकमेकांना जुळलेल्या आणि दोन्ही गुडघे जमिनीवर टेकतील अशा पद्धतीने. हे झाले सुलभ तडागासन. तडागासनामधून सुलभ तडागासन. सुलभ तडागासनामध्ये जे आपले पायांचे स्नायू आहेत ते मजबूत होतात आणि रक्ताभिसरणसुद्धा या भागाचं छान वाढतं. आणि यामध्ये सुद्धा सेम पोझिशन असते. पाठीच्या मणक्यांना आधार भेटतो. आपली जी पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे त्यासाठी आराम भेटतो. जे आपली प्रेग्नेन्सीमध्ये खूप जास्त प्रमाणात पाठदुखी आपली जी वाढलेली असते तर त्यासाठी हे आसन खूप जास्त उपयुक्त आहे. सेम असंच आसन सोडताना दोन्ही हात शरीराजवळ आणि सावकाश पाय सरळ करायचे आहेत. अशा पद्धतीने आसन सोडायचं आहे. हे आसन आपण 3 वेळा करायचं आहे. प्रत्येक वेळेला 30 सेकंदांपासून सुरू करायचं आहे. 30 सेकंदांपासून 1 मिनिटांपर्यंत होल्ड करायचं आहे. त्या स्थितीमध्ये स्थिर थांबायचं आहे. पुन्हा एकदा आसन स्थिती घेतली आहे आणि पुन्हा याच स्थितीमध्ये 30 मिनिटांपर्यंत होल्ड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने आणि संथ श्वसन करायचं आहे. आपल्या शरीराची पोश्चर सुधारण्यासाठी सुद्धा या आसनाचा खूप छान उपयोग होतो. त्यानंतर शरीराचे संतुलन राखण्यासाठी आणि स्थिरता वाढवण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरते. आता पुन्हा आसन सोडताना दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात बाजूने गोलाकार फिरवत शरीराजवळ आणि सावकाश दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करायचे आहे. सर्व हालचाली संथ आणि सावकाश करायच्या आहे. कुठली आसन स्थिती घेताना किंवा सोडताना झटक्याने किंवा घाईने घ्यायची नाही आहे. कुठेतरी जास्त ताण येईल अशा पद्धतीने कुठलीही आसन करायचं नाही आहे. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.